या बॅचचे माजी विद्यार्थी आणि या आपल्या विद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद, शाळेचे अनुभव सांगत असताना माझा अनुभव त्यावेळी नवाच होता, कारण 2007च्या दिवाळीमध्ये मी ॲज अ टीचर म्हणून जॉईन झालो आणि ज्यावेळेस मी नवीन शाळेत आलो त्यावेळेस तुम्ही 9वीला होता। आता सोबतराव हॉलच्या पाठीमागे आपली शाळा होती त्यावेळी, आणि त्यावेळी आपलं पहिलं इंट्रोडक्शन झालं होतं, त्यावेळेस तुम्ही 9वीला होता आणि तेवढे एक 6 महिने एक आपलं शिकवण्याच्या माध्यमातून थोडासा परिचय झाला। त्यातही बऱ्याच जणांना माझा राग यायचा, कारण मी नवीन होतो, एक नवीन जोश होता। ज्या शाळांमध्ये आम्ही शिकलो, ज्या शिक्षकांनी आम्हाला शिकवलं, त्या पद्धतीनं तुम्ही सगळे विद्यार्थी असावेत असं माझा त्यावेळी ग्रह असायचा आणि आपण ॲज अ टीचर म्हणून सांगितलेलं सगळे विद्यार्थ्यांनी ऐकलं पाहिजे असंही मत असायचं। परंतु व्हायचं उलट, त्यामुळे आपलं बऱ्याच जणांचं जमलं नाही। त्यामुळे मी तुम्हाला फटके द्यायचो, शिक्षाही करायचो सदरीने सांगितल्याप्रमाणे। काही गोष्टी मलाही नवीन होत्या आणि नंतर अनुभवातून मी पण खूप साऱ्या गोष्टी पुढे शिकत गेलो आणि तुम्ही देखील तुमच्या आयुष्यामध्ये 10वी पास आउट करून गेल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज तुम्ही चांगले सेटल आहात। प्रत्येकजण व्यवसायाच्या निमित्ताने असेल, नोकरीच्या निमित्ताने असेल, तुम्ही तुमच्या असणाऱ्या कौटुंबिक याच्यामध्ये देखील तुमच्या जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडत आहात। हे सगळं आज ऐकून आणि पाहून खरोखर शिक्षक असल्याचं समाधान वाटलं। एक ओव्हरहेम वाटलं की ज्यावेळेस तुम्ही त्या असणाऱ्या फुलांच्या पाकळ्या आमच्या समोर टाकत होतात, तर खरं तर या अनुभव हा माझा पहिलाच होता की कुणीतरी माझ्या समोर त्या पाकळ्या टाकत्या आणि आपण तितक्या अभिमानाने तिथून चालतोय। तुम्ही ही जी कृतज्ञता व्यक्त केली त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार। तुम्हाला सगळ्यांना एकत्रित करण्यासाठी टोळीचा मुकादम म्हणून ऋषिकेशने खूप कष्ट घेतले, त्यांना महाराजांनी देखील खूप साथ दिली। आपण सगळ्यांनी जे काही कष्ट घेतले, आमचा मान सन्मान केला, त्याबद्दल तुमचं सर्वांचं एकदा मी आभार मानतो। आणि हा फक्त स्नेह मेळाव्याचाच नाही, तर तुमची बॅचचे अजून बरेचसे विद्यार्थी आज आलेले नाही त्यांच्या वेगवेगळ्या काही अडीअडचणींमुळे, परंतु भविष्यात देखील आता जसं मीडिया खूप फास्ट आहे त्या माध्यमातून तुमचा ग्रुप वगैरे असेलच। फक्त मेळावा घ्यायचा किंवा शिक्षकांचा सन्मान करायचा आणि त्यासाठी न करता भविष्यामध्ये देखील तुमच्या बॅचचे जे विद्यार्थी असतील, आता सगळेच काय सक्सेस आहेत असं पण नाही, काही जण अजून झगडत असतील, काहींची परिस्थिती थोडीशी नाजूक असू शकते आणि अशा विद्यार्थ्यांना जर तुमच्या ग्रुपच्या माध्यमातून जर काही भविष्यात मदत तुम्हाला करता आली तर त्या निमित्ताने तुम्ही विचार करा। वेळप्रसंगी आमचं काही तुम्हाला मार्गदर्शन किंवा सहाय्यता लागली तर आम्ही पण निश्चित देण्याचं मी या ठिकाणी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो। या असणाऱ्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपल्याला अचीव करायच्या असतात, खूप सारी आपली स्वप्न असतात आणि आपण हे करत असताना मी तुम्हाला फक्त या निमित्ताने एकच गोष्ट सांगेल, ह्या जीवनामध्ये ह्या गोष्टी मिळवत असताना 4 गोष्टी जपा: नीती, मर्यादा, संस्कृती आणि चारित्र्य। या गोष्टी जपून जर तुम्ही भविष्यात गेलात तर त्याचा निश्चित फायदा तुम्हाला होईल। आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालात, आमचा मान सन्मान केलात, मला बोलायची पण संधी दिली, त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबवतो।